दिवसेंदिवस ऊस वाढणार, ऊसाचं उत्पादन वाढणार. नुसती साखर एका साखर करून चालणार नाही. त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोलमध्ये मिक्स करून गाड्या, मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार. त्याच्यापासून वीज तयार करणार. आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात. आणि हे सगळं काम करून संशोधन करणारी ती संस्था, त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो की हे सगळं चांगलं आहे, पण तयार झालेला माल जगाच्या बाजारपेठेत गेल्याशिवाय शेतकऱ्याला 2 पैसे अधिक मिळणार नाही. हे तत्त्व सगळे संशोधक सांगतात, पण सरकार परवानगी देत नाही. काय करायचं? किती गोष्टी असं सांगू? किमती महागाई. मोदी साहेब सांगतात महागाई आम्ही कमी विकत. त्यांनी सांगितलं की पेट्रोलचा भाव 50 दिवसात मी खाली आणतो. हे सांगितलं कधी? 14 वर्षाच्या पूर्वी, 10 वर्षाच्या पूर्वी. हे सांगून आज 1450 दिवस झाले. 50 दिवसात कमी होणार होतं. 50 दिवसात कमी झालं नाही, दिवसात वाढले. पेट्रोल महाग केलं, डिझेल महाग केलं, ऑइल महाग केलं, साखर स्वस्त केली, दूध स्वस्त केलं. तुम्ही पिकवताय ते सगळे स्वस्त, आणि दुसरे पिकवताय त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या. आणि सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके हजार रुपये घातले. घालायचे एका खिशात आणि खालच्या खिशाचं काढून घ्यायचे आणि ते डबल काढून घेते. आता ही फाकीच माझी बंद करायची का नाही? ही फाकीच माझी बंद करायची असेल तर हा फाकीचवाला कोण असेल? निर्णय घेणारा, धोरण ठरवणारा, त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा.